तर आपण या भागामध्ये पर्यटनाचं महत्व हा भाग बघणार आहे. ठीक आहे. याच्या अगोदर आपण जे बघितलेला आहे तो भाग repeat करणार नाही. तर पर्यटन भूगोलाचा परिचय हा युनिट बघतोय आणि त्याच्यामधला पर्यटनाचं महत्व आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर पर्यटन हा विषय बहुस्पर्शी स्वरूपाचा आहे. याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळा चर्चा केली. कारण अनेक विषयाशी अनेक घटकांशी याचा संबंध येतो आणि अनेक वेगळ्या घटकांशी संबंध येत असल्यामुळं त्याला एक मल्टी डायमेन्शनल स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे विविधांगी स्वरूप म्हणतो. तर विविधांगी स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक घटकांशी याचा संबंध येतो. त्यामुळं अनेक प्रकारचे घटक याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि या घटकांचा रोल आणि त्याचा जो वाटा विचारात घेतला तर पर्यटनाला महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. की याच्या मधून आता तुम्हाला जस्ट इमॅजिन करा की तुमच्या घरातून टीव्ही काढून टाका, काय होईल? हम्म? तर याच्याही पुढे जाऊन तुम्ही आता मोबाईल तुमच्या हातात द्यायचं बंद केलं का, काय होणार? हा? हे 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 एक संभाव्यता आहे हे की नाही. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलंय की आपल्या अवतीभोवती न्यूजला वगैरे ऐकायला मिळतं किंवा पेपरला मध्ये वाचलं असेल की घरातल्यांनी मोबाईल काढून घेतला म्हणून मुलांनी मुलींनी गळफास घेऊन घेतला वगैरे. असे देखील उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. हे तुमच्या काय झालेले लाईफस्टाईलचा भाग बनलेले आहेत हे की नाही. त्यामुळं म्हणजे पर्यटन हे इतकं आपल्यासाठी अविभाज्य भाग बनलेलं आहे की तुम्ही आपल्या ह्याच्यापासून अलिप्त करू शकत नाही. म्हणजे आपल्याला जर हे एंटरटेनमेंट किती महत्वाचं आहे बघा. आपल्यासाठी एंटरटेनमेंट किंवा आनंद मनोरंजन हे किती महत्वाचं आहे, कारण ते तुम्हाला रिफ्रेश करतं, तुम्हाला ते एक चैतन्य देतं, तुम्हाला तुमचा टाइम स्पेंड करण्यासाठी आनंदाने वेळ घालवण्यासाठी ते तुम्हाला उपयुक्त करतं. समजा घरातली टीव्ही बंद असेल तर आपण दिवसभर काय करणार हे की नाही. काय करणार हा एक मोठा समस्या तयार होते. ठीक आहे ना. आपलं मनोरंजन मन गुंतवण्यासाठी वेळ घालवण्यासाठी पुस्तक वाचणार वगैरे बाकीचे पर्याय भरपूर आहेत. पण आपल्याला त्यातला इंटरेस्ट असला पाहिजे है की नाही. हम्म? पण सगळ्यात बेटर वे काय बसायचं आणि आपलं सोप्यावर बसून आपलं टीव्ही बघणं जास्त सगळ्यात सोपं आणि चांगलं आहे की नाही. म्हणजे आपण ते हे करू. तसंच पद्धतीने हे पर्यटन हा देखील भाग आहे. तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण आपल्याला आपलं जे काही रिफ्रेशिंग लाईफ आहे ती परत आपल्याला एक आनंददायी लाईफ जगण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा भाग आहे. ठीक आहे. तर यामुळं आपल्यासाठी ते महत्वाचं आहे. कारण आता मी तुम्हाला बऱ्याच वेळा उदाहरण दिली, मंदिरात जाणं असेल किंवा आपल्या धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर परत परत आपण त्या त्या ठिकाणी जातो, पण परत आपल्याला त्यातून जी काय प्रेरणा प्रोत्साहन किंवा आनंद किंवा आपल्या जे श्रद्धेचा भाग आहे आत्मिक समाधान यासारख्या गोष्टी मिळत राहतात. त्यामुळं ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरते. अनेक देशांच्या विकासामध्ये पर्यटनाचा वाटा महत्वाचा आहे. अनेक देशांच्या विकासामध्ये का, तर काही देश, काही राज्य, काही शहर पूर्णपणे पर्यटनावरती अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तशा पद्धतीने सिंगापूर असेल किंवा थायलंड हा नावाचा देश आहे. ठीक आहे. थायलंड नावाचा देश आहे. तो देश बऱ्यापैकी पर्यटनावरती अवलंबून आहे. तर भारतामधलं गोवा हे राज्य आहे. ठीक नाही. गोव्यामधलं राज्यात जर आर्थिक उलाढाल विचारात घेतली तर याच्यामध्ये पर्यटनाचा वाटा हा प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला पाहिजे. पर्यटनाचा वाटा मोठा का, तर इथे येणारे परदेशी पर्यटक प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याकडचे जे काही आर्थिक उत्पन्नाचा मोठा स्रोत किंवा भाग हा पर्यटनावरती खर्च करतात. तशाच पद्धतीनं म्हणजे जगभरामध्ये अनेक देशांच्या विकासामध्ये पर्यटनाची भूमिका महत्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गोव्यामधलं गोव्याचा विकास का झाला आणि महाराष्ट्राला गोव्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त समुद्र किनारा आहे, मग महाराष्ट्र का कमी पडतो ठीक की नाही. आपण विचार केला की नाही, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे? जवळपास 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. गोवा तुलनेनं अतिशय लहान राज्य आहे. मला वाटतं भारतामधलं सगळ्यात लहान राज्यामध्ये गणलं जाणारं गोवा राज्य आहे. मला वाटतं 3-4 जिल्ह्याचा मिळून एक राज्य बनलेलं असं नाही होत महाराष्ट्रात. मला माहिती आहे. हम्म?
मग आपण गोव्यापेक्षा कितीतरी मोठं आहे, ठीक नाही. म्हणजे हे विचारात घेता तर अतिशय लहान असणारं राज्य पूर्णपणे पर्यटनासारख्या गोष्टीवरती अवलंबून आहे किंवा बऱ्याच अंशी पर्यटनासारख्या गोष्टीवरती अवलंबून आहे. म्हणजे काय, अनेक राज्यांच्या अनेक देशाच्या विकासामध्ये पर्यटनाची जी भूमिका आहे ती भूमिका महत्वाची असलेली पाहायला मिळते, त्याचा वाटा महत्वाचा असलेला पाहायला मिळतो. अनेक भागातून, देशातून, विदेशातून पर्यटक इथे येतात, आपल्या आनंदाचा कालावधी तिथं स्पेंड करतात आणि परत आपल्या मूळ ठिकाणी जातात. त्यामुळं अशा ठिकाणी तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना किंवा त्या भागातल्या सरकार महसूल आणि रोजगार मिळवून देण्यासाठी हा हे पर्यटन महत्वाची भूमिका पूर्ण करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्याचा जो वाटा आहे तो वाटा महत्वाचा आहे. ठीक आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील पर्यटनाचं महत्व आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. आता आर्थिक, सामाजिक आणि राजकीय हे तिन्ही क्षेत्र वेगवेगळे आहेत. आर्थिक कशासाठी, तर जिथं उत्पन्नाची साधनं असतात, रोजगार प्राप्ती असते, भांडवल गुंतवणूक असते आणि आर्थिक विकास देखील असतो. या सगळ्या गोष्टी कुठं असतात, पर्यटनाशी संबंधित म्हणजे पर्यटनाचा त्याच्यावरती परिणाम होतो. कसा, तर मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं जातं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप म्हणजे काय, तर हे अशा प्रकारची मोठमोठी इमारत बांधणं, बिल्डिंग्स बांधल्या जातात किंवा हॉटेल्स, आपण राहायसाठी घरगुती पद्धतीनं इमारत किती बांधतो, जास्तीत जास्त आपला बंगला किती मोठा असतो, 8-10 खोल्यांचा असतो की नाही. तर हॉटेलमध्ये तसं किती असतं, काही म्हणजे 100पर्यंत किंवा 100-150 पर्यंत रूम्स तिथं असतात, हो की नाही. ही मोठमोठे स्ट्रक्चर्स उभारले जातात, मोठमोठे बांधकाम उभारले जातात किंवा यातून काय होते, मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. त्याच्यावरती डायरेक्टली आणि इनडायरेक्टली पद्धतीनं बरेच लोक गुंतलेले आहेत. बँकेतला कर्मचारी देखील, तुम्हाला मी म्हटलं प्रमाणात, जर एखाद्याला 4 व्हीलर घ्यायची असेल तर तो बँकेत जातो, लोन काढतो, कर्ज घेतोय की नाही, आणि 4 व्हीलर घेतो आणि 4 व्हीलर घेऊन काय करतो, पेट्रोल डिझेल टाकून फिरायला जातो. तर फिरायला जातो म्हणल्यानंतर पर्यटनच करतोय की नाही. मग याच्यामध्ये त्या बँकेत काम करणारा कर्मचारी पर्यटनामध्ये गुंतलेला आहे का, पर्यटनातून त्याला लाभ होतो का, नाही असं म्हणू शकत नाही आपण, कारण त्याने कारच घेतली नसते तर कर्ज घेतलं नसतं की नाही. म्हणजे दुसऱ्या जो कर्ज घेणार आहे तो कार घ्यायला बँकेत जातो, घ्यायच्या वेळेस कर्जासाठी बँकेत जातो आणि बँकेतून कर्ज घेतो म्हणून तो कार घेऊ शकतो. आणि कार घेतल्यानंतर म्हणजे त्या कर्ज देतो म्हणून देतं, बँक कर्ज देते म्हणून बँक चालते, ठीक नाही. भांडवल भांडवल तुम्हाला देते, त्याच्याबद्दल तुमच्याकडून व्याज घेतात. त्याच्यामुळं आपण बँकेतला कर्मचारी हा पर्यटनापासून अलिप्त आहे किंवा त्या घटकाशी त्याचा संबंधित नाही आहे असं म्हणू शकत, ठीक आहे. आता तुम्ही महाबळेश्वर मध्ये गेला आणि त्या ठिकाणी स्ट्रॉबेरी खाता, महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी मिळते, बरोबर. आता स्ट्रॉबेरी विकणारा हा पर्यटनामध्ये गुंतलेला असतो, तर तिथं तो स्ट्रॉबेरी उपलब्ध करून देतो, विकतो. आता स्ट्रॉबेरी पिकवणारा पर्यटनामध्ये गुंतलेला आहे का, पिकवणारा शेतकरी असतो, तो पर्यटनाशी डायरेक्टली संबंधित येत नाही. मग त्याचा संबंध येतो का, म्हणजे इथं बघा, डायरेक्टली मी इनडायरेक्टली फॅक्टर मी तुम्हाला सांगतोय की डायरेक्ट विकणारा तसेच पर्यटनाशी संबंधित येतो, पण इनडायरेक्टली शेतकरी देखील त्या पर्यटनाशी संबंधित येतो. म्हणजे कसा, स्ट्रॉबेरी पर्यटक स्ट्रॉबेरी खातात म्हणून तो पिकवतो, म्हणजे इथं देखील डायरेक्टली आणि इनडायरेक्टली परिणाम आपल्याला घटक पाहायला मिळतात, ठीक आहे. म्हणजे आर्थिक घटकांशी हे कसं संबंधित आहे, पर्यटन कसं संबंधित आहे, याच्यामध्ये जे काय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अनेक प्रकारचे घटक गुंतलेले असतात आणि हे पर्यटनावरती परिणाम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सामाजिक घटक, सामाजिक याच्यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक दोन्ही घटक येतात. जशा पद्धतीने आपल्या पै पाहुण्याचं लग्न आहे, काय करतो, लग्नाला जातोच नाही, नाही गेलो तर रागावतील, परत आपल्या घरच्या लग्नाला येणार नाही. ह्या काही गोष्टी आपल्यावरती समाजाने घालून दिलेली काही कळत न कळत अलिखित स्वरूपाची बंधन असतात, ठीक आहे. किंवा आता बघा, सौंदर्याची यात्रा आहे म्हटल्यानंतर
आपल्याला ते भाविक लोक जातात का? नाही गेलं तर देवी कोपते, है की नाही? म्हणजे काय आहे, आता पंढरपूरचा जो वारकरी आहे, जो विठ्ठलाला मानणारा भक्त आहे, त्याला काय त्याला असं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं की बाबा प्रत्येक वारीला तिथपर्यंत गेलं पाहिजे, नाही गेलं तर तुझ्यावरती काय दंड वसूल केला जाईल वगैरे असं काय असतं का? नाही, अग्रीमेंट वगैरे तसं काही केलेलं नसतं. तरी पण तो काय करतोय, जातोय. म्हणजे इथं देखील सामाजिक रूढी, परंपरा, प्रथा, सणवार, उत्सव यासारख्या गोष्टीमध्ये देखील पर्यटनावरती effect होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि राजकीय क्षेत्रात देखील पर्यटन महत्व आहे ते वाढतात. राजकीय क्षेत्रामध्ये कसं, तर दोन देशांमधले असणारे संबंध. आता बघा, तुम्ही पाकिस्तानला पर्यटनासाठी जाल का? जर तणावपूर्ण हे असतील, संबंध असतील, दोन देशांमध्ये तणावपूर्ण संबंध असतील, तर भारतातले लोक पाकिस्तानमध्ये पर्यटनासाठी जाणार नाहीत. कारण उद्या तुम्हाला अतिरेकी म्हणून घोषित केलं तर काय करणार, किंवा घुसखोर म्हणून घोषित केलं तर काय करणार? पासपोर्ट, व्हिसा वगैरे सगळं काढून घेतलं, टाकून दिलं कुठं, तर तुम्ही काय करणार, हो की नाही? म्हणजे अशा वेळेस जे दोन देशांमधले राजकीय संबंध जर तणावपूर्ण असतील, किंवा दोन भागामध्ये, दोन एरियामध्ये, दोन देशांमधले संबंध जर तणावपूर्वक असतील, तर त्या ठिकाणी पर्यटनासाठी लोक जात नाही. पण हे संबंध हेल्दी असतील. हेल्दी म्हणजे कसे, चांगले आहे, आरोग्यपूर्ण असतील, किंवा कुठल्याही प्रकारचा वादविवाद नसतील, तर तुम्ही साहजिकच त्या ठिकाणी जायला तयार होता. आता भारतातले लोक अमेरिकेमध्ये जातात, इजिप्तमध्ये जातात, किंवा रशियामध्ये जातात, सगळीकडे इतर जातात. पाकिस्तानमध्ये जायचं प्रमाण कमी आहे का? तर हा जो रिलेशन्स असतात, इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणतो आपण, आंतरराष्ट्रीय संबंध, हे संबंध तणावपूर्वक असण्यात, जे राजकीय संबंध जर चांगले असतील तर पर्यटनाला देखील चालना मिळत असते. म्हणजे या राजकीय क्षेत्रामध्ये देखील पर्यटनाचं जे महत्व आहे ते आपल्याला वाढतात. आता याच्यामुळे देखील काय होतात, पर्यटनामुळे राजकीय संबंध सुधारतात, इम्प्रूव्ह होतात. बऱ्याच वेळा म्हणजे एकमेकांच्या कोलॅबरेशन काय होतात, मोठमोठे प्रोजेक्ट हाती घेतले जातात. तुम्हाला माहिती असेल, चीन पासून रशियापर्यंत जाण्यासाठी काय करते, रेल्वे मार्ग तयार करण्याचा. रेल्वे मार्ग आता चीन आणि 4-5 हजार नाही, 4-5 नाही, बराच मोठा लांब अंतर आहे. 30-40 किलोमीटरचा काहीतरी दोन देशांच्या दरम्यान रेल्वे मार्ग शक्यतो नाही. पण हा जो रेल्वे मार्ग असेल तो किती असेल, जवळपास 5-7 देशांना ओलांडून जाणारा रेल्वे मार्ग असतो. हा एवढा मोठा प्रोजेक्ट कशासाठी, तर इंटरनॅशनल लेवलवरती ट्रेड, कॉमर्स पण म्हणतो त्याला, व्यापार वाढवण्यासाठी, व्यापार वृद्धीसाठी, अशा पद्धतीने हे कधी होतं, तर दोन देशांमधले रिलेशन चांगले असतील तर होऊ शकते. म्हणजे पर्यटन हे अशा घटकाला प्रोत्साहन देतं, त्याच्यामध्ये राजकीय संबंध तुमचे चांगले राहतील किंवा चांगले टिकवले जाऊ. त्यानंतर रोजगार प्राप्तीच्या दृष्टिकोनातून देखील पर्यटन महत्वाचं आहे. तर हे यातले काही महत्वाचे घटक आहेत, रोजगार किंवा हे. आता रोजगार प्राप्तीमध्ये मी आता तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की प्रत्येक 11 व्यक्ती मागे एक व्यक्ती काय पर्यटनामध्ये गुंतलेला. आता मी जसं सांगितलं, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी देखील पर्यटनामध्ये गुंतलेला असू शकतोय की नाही. त्याच्यात आता काउंट करताना कुठल्या पद्धतीने केलं हे मला माहित नाही, पण यातले डायरेक्टली आणि इनडायरेक्ट. आता मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही गाडीमधनं फिरता, की नाही, गाडीमधनं फिरता याचा अर्थ होत नाही तुम्ही पर्यटनासाठी जाता. तुम्ही गाडी तयार करणारी कंपनी आणि त्या कंपनीत काम करणारे कर्मचारी पर्यटनाशी संबंधित आहेत का? ते डायरेक्टली नाहीत, पण इनडायरेक्टली आहे, की नाही. लोकांनी फिरायला जायचं बंद केलं तर कंपनी बंद पडणार. मग तर अशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये पर्यटनाची भूमिका महत्वाची आहे. हॉटेलमध्ये काम करणारा अगदी स्वीपर पासून हॉटेलच्या मालकापर्यंत, त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर, सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे जे पर्यटनामधील जे काय सरकारी किंवा खासगी असतील किंवा निमसरकारी असतील, सगळ्या प्रकारचे जे काही लोक आहेत, अगदी रस्त्यावर चणे फुटाणे विकणाऱ्या लोकांपासून, तुम्ही डोंगराची मेना वगैरे म्हणतात की गावरान मेवा वगैरे आपल्याकडे खायला मिळतात, नाही.
हा जो प्रकार बोरं असेल किंवा काय काळी मैना वगैरे खाल्ली का नाही? डोंगराची मैना काय तर म्हणतात है की नाही? करवंद वगैरे जांभळं हे विकणारे लोक देखील याच्यामध्ये गुंतलेले आहेत है की नाही? तेव्हा हॉटेलमध्ये मग हे काय या पर्यटन क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करतो. तुम्ही कधी पन्हाळ्यावरती गेला तर बघा अगदी झुणका भाकर तिथे विकणारे लोक आहेत. झुणका म्हणजे काय आपण घरात हा पिठलं भाकरी विकणारे आणि तिथे गेल्यानंतर आवडीने खाणारे आपले पर्यटक असतात. तिथं बोर्ड लिहिलेलं असतं बघा हीच ती गडावरील सुप्रसिद्ध झुणका भाकर. हा फेमस सुप्रसिद्ध गडावरील म्हणून लिहिलेलं असतात आणि आपण त्या बोर्डला बळी पडतो एक घेतो आणि खातो तर घरातल्यापेक्षा म्हणजे हा काय आहे की याच्यामध्ये रोजगार प्राप्ती करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हे नाही. अगदी चहा विकण्यापासून सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अगदी लहान मुलांची खेळणी फिरवणारी देखील तिथं आहेत ठीक नाही. तर हे काय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या गुंतलेले लोक आहेत आणि याच्यामधून बऱ्याच मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर बाजारपेठांची निर्मिती देखील पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होते. तर बाजारपेठाची निर्मिती का मोठ्या प्रमाणात होते की लोक तिथे गेल्यानंतर मनसोक्त पद्धतीनं काय करतात खर्च करतात पैसे घालवतात गुंतवतात किंवा आनंदासाठी सगळे पैसे खर्च करायला तयार होतात. असं होत नाही की तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळापर्यंत गेला आणि तिथे गेल्यानंतर तिथं तिकीट जास्त वाटलं म्हणून आपण ते न करता न बघता माघारी आलं असं होत नाही हे की नाही शक्यतो. शक्यतो तिथे गेल्यानंतर असू दे आता काय असेल तिथे म्हणजे 10 रुपयाला मिळणारी वस्तू 20 रुपयाला असली तरी घेतो. 10 रुपयाच्या किमतीची मूल्याची वस्तू आपण 20 रुपये देऊन घेतो किंवा काय बघायचं असेल तर ते देखील करतो. येतं काय मोठ्या प्रमाणात बेनिफिट्स असतो याच्यामध्ये मार्जिन जसं असतं त्यामुळं बरेच लोक तिथं बाजारपेठा किंवा दुकानं हे करतात आणि मागणी देखील त्या ठिकाणी असते त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठाची तिथं निर्मिती होताना आपल्याला पाहतात. अशा प्रकारची मार्केट्स तिथं डेव्हलप होताना पाहायला मिळतात. प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक पर्यटन स्थळावरती वेगवेगळ्या प्रकारची मार्केट सेंटर्स उपलब्ध होतात किंवा तयार होत असतात म्हणजे बाजारपेठाची निर्मिती होतात. तर मी तुम्हाला ऑनलाईन पण सांगितलं होतं की पैशाचा बेड दिसतो तुमच्या आपण दिसतोय की नाही. हे कशाचं आहे असं नाही होत की पैशाच्या नोटाचा बेड तयार केला होतो. की सर्वसाधारणपणे पर्यटन स्थळावरती सागरी किनाऱ्यावरती किंवा बीचेस जिथं असतात त्या बीचेसवर अशा प्रकारचे बेड्स आपल्याला पाहायला मिळतात. सूर्यस्नानासाठी गरजेचे असतात किंवा आपल्याकडं आपण सगळे सर्वसाधारणपणे भारतीय लोक कुठल्या ह्याच्यामध्ये येतात आपली त्वचा एकदम पांढरी शुभ्र अशी नाही आहे फॉरेनर सारखी आहे की नाही. नाही म्हणून ते पण बरं आहे आपण नाहीतर टिकून राहिलो नसतो असल्या उन्हात. लाल भडक होतात ते लोक बघितलं असलं असल्या उन्हात करले नाही. आणि त्यांना दुपारी 9 आपल्याकडे उन्हाळ्यातल्या दिवसातलं 9 दुपार म्हणजे सकाळी 9च्या नंतर तापमान सहन होत नाहीये. आपण दुपारी उन्हात पण 3 वाजता पण अगदी आहेच असतो काळ म्हणजे असतानाच आपण काळा असतो त्यामुळं जास्त काळा पडायचा प्रश्न आहे. तसं नाही आहे की आपलं जे काय शारीरिक ठेवण आहे आपल्या काळ म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण काय त्या फॉरेनरची जी एकदम पांढरी त्वचेची माणसं असतात त्याच्यासारखे त्यांना काय गरज असते त्या लोकांना सूर्यस्नानाची गरज जाणवते. सूर्यस्नानाची काय गरज जाणवते आपल्याकडे बघा आपल्याकडे वर्षातले फक्त 2-3 महिने 3 महिने 4 महिने थंडी असते ठीक आहे. थंडी आपल्याला असं व्हायला आणि त्या भागात काय वर्षाचा फार मोठा भाग हा थंडीचा असतो काही मध्ये उष्णता किंवा सूर्याचा प्रकाश कमी मिळेल. सूर्याचा आपल्यासाठी गरजेचा असतो. उन्हात जाणं हे देखील का गरजेचं आहे. आपण उन्हात जाणं कोवळ्या उन्हात थांबणं अगदी तीव्र उन्हात नाही आहे. कवळ्या उन्हात थांबणं किंवा आपण काम करणं गरजेचं असतं का तर
जीवनसत्व डी जीवनसत्व म्हणतात ते सूर्यप्रकाशापासून मिळतं. डी जीवनसत्व आहे. तर सूर्यप्रकाशापासून हे जर मिळालं नाही, तर उदाहरणार्थ एखादा व्यक्ती ऑफिसमध्ये काम करतो, म्हणजे एसी मध्ये सारखं सातत्यानं काम करतो, घरातही एसीत राहतोय किंवा ऑफिसमध्ये काम करताना असं सावलीत करतोय, फारसा उन्हाशी संबंध येत नाही. तर आम्ही बालपण आमचं किंवा पूर्णपणे आम्ही शेतात राहिलो असलो तरी देखील आताच्या सिच्युएशन मध्ये काय सावलीत काम करायचं सवय लागली. बाहेर उन्हाशी संबंध फारसा येत नाही. परवा डॉक्टरांनी सांगितलं डी जीवनसत्वाची कमतरता आहे, एकतर उन्हात थांबा नाहीतर ह्या गोळ्या घ्या. मग आम्हाला सूर्यप्रकाशापेक्षा गोळ्या देतात की नाही डी जीवनसत्व. तर असं नाही व्हायला पाहिजे की सूर्यप्रकाश आपल्यासाठी का गरजेचा आहे. तर अशा प्रकारच्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करून किंवा देऊन सुद्धा पैसे मिळवता येतात. अगदी तुम्ही कुठल्याही एखाद्या पर्यटन स्थळावरती जा, बघा जाता जाता लिंबू पाणी विकणारे पण लोक आहेत, म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टीतून रोजगार मिळवून जातात. ते तर काय, तर त्या अनुषंगानं रोजगार प्राप्ती होत असते. त्यानंतर परकीय चलन पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्राप्त होतं. परकीय चलन म्हणजे परदेशी जी काही करन्सी आहे, फॉरेन करन्सी असते, ही परकीय चलन पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकते. तर मग हे आपल्या भारतात आता आपण बघतोय की भारताला जो भारतीय रुपये आहे त्याचं आंतरराष्ट्रीय मूल्य किती आहे, की डॉलरमध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल तर ते आपल्याला एका डॉलरसाठी जवळपास 70 रुपये पेड करावं लागतं. 70 रुपये पेड करणं म्हणजे आपण $1 मिळवणं म्हणजे आपण किती रुपये मिळवले, 70 रुपये मिळवले हो की नाही. आपल्याला जर $1 मिळवता आला तर आपण भारतीय करन्सी मधलं 70 रुपये मिळवल्यासारखं आहे. म्हणजे असे $1000 मिळवले तर किती झाले, 70,000 रुपये मिळवल्यासारखे झाले, बरोबर आहे. मग इथं परकीय करन्सी मिळवणं का महत्वाचं आहे, परदेशी चलन मिळवणं का महत्वाचं आहे, तर त्यांच्यामधला आणि आपल्या ह्याच्यामधला व्यापार तोल असतो, हे ट्रेड बॅलन्स आहे, तो बॅलन्स मेंटेन राहायला पाहिजे. म्हणजे आपलं इनकमिंग आणि आउटगोईंग, भारतातून निर्यात होणार आणि आयात होणारे याच्यामध्ये समतोल असला पाहिजे. नाहीतर सगळ्या वस्तू आपण विकतच आणत गेलो, बाहेर ना घेत गेलो आणि आपण काही विकत नसलो तर काय होणार आहे, एक इनबॅलन्स तयार होऊ शकतो. मग हा इनबॅलन्स भरून काढण्यामध्ये पर्यटनाची भूमिका महत्वाची आहे. हा ट्रेड बॅलन्स आपला अलीकडं पॉझिटिव्ह आहे का, तर अगोदर फक्त आपली जी अर्थव्यवस्था होती कृषीवर आधारित, शेतमाल एक्सपोर्ट केला जायचा आणि बऱ्याच फिनिश प्रोडक्ट आपल्याकडे आयात केले जायचे. मग फिनिश प्रोडक्ट आयात करत असताना तुलनेने जास्त पैसे आपल्याला द्यावे लागत होते. पण आता भारत एक जगातला सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करणारा, सॉफ्टवेअर आयटी इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करणारा अग्रगण्य देश मानला गेलाय, की देशामधला जगामधला एक सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करतात. आणि सॉफ्टवेअरची किमती काय असतात, कशा असतात, लाखामध्ये असतात. लाखामध्ये असल्यामुळे आपल्याला इथं कांदे बटाटे एक्सपोर्ट करण्यात काही इंटरेस्ट नाही राहिला आहे की नाही, फारसे काही त्यातून मिळणार नाही, कारण वाहतुकीचा खर्च खूप मोठा आहे आणि मिळणारा पैसा अतिशय कमी मिळतो. त्यामुळं काय, तर ह्याच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला परकीय चलन मिळवायचं असेल तर जास्त किमतीच्या कमी वजनाच्या वस्तू एक्सपोर्ट केल्या पाहिजे. जास्त म्हणजे सोनं तर आपल्याकडे नाही जास्त, त्यामुळे आपण एक्सपोर्ट करत नाही. भारतामध्ये सोनं आयात केलं जातं मोठ्या प्रमाणात, कारण भारतीय लोकांना सोन्याचा हव्यास खूप जास्त आहे. तर याच्यामध्ये जे का आपल्याला ट्रेड बॅलन्स आहे तो ट्रेड बॅलन्स संतुलित ठेवण्यासाठी परकीय चलन मिळवणं गरजेचं असतं आणि परकीय चलन मिळवण्यासाठी देखील पर्यटनाची भूमिका महत्वाची आहे. त्यानंतर देशाच्या आर्थिक विकासाला हातभार किंवा मदत होते. देशाच्या आर्थिक विकासाला का, तर याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काय मिळतो, महसूल मिळतो, महसूल प्राप्त होतो. हा महसूल मी परवा तुम्हाला सांगितलं की एक उदाहरण, की हा लॅपटॉप घेताना मला 8,000 रुपये टॅक्स भरावा लागतो की नाही, एका लॅपटॉप मागं 8,000, प्रत्येक वस्तू मागं हे पण सांगितलं तुम्हाला. अगदी पार्लेजीचं बिस्किट घ्यायचं असेल तर 75 पैसे तुम्हाला टॅक्स भरावा. प्रत्येक वस्तूवरती तुम्ही एवढा मोठा टॅक्स भरता, तुम्हाला कळत नाही.
तुम्ही ज्यावेळेस वस्तू खरेदी घेता त्यावर लिहिलेलं आहे MRP. MRP हो की नाही? MRP म्हणजे काय? मॅक्झिमम रिटेल प्राइस. त्याचा लॉंग फॉर्म होता. तर हा कशासाठी असतो? इन्क्लुसिव्ह ऑल टॅक्सेस असतो, सर्व करासहित. सर्व करासहित. आता जर पार्लेजी आपल्याला 5 रुपयाला मिळत असेल तर त्याच्यावरती लागणारे टॅक्स हे सर्व करासहित त्यांनी किंमत लिहिलेली असते. त्याचे असते टॅक्स किती जातात हे आपल्याला माहित नसतं. मी तुम्हाला दुसरं पण उदाहरण सांगितलं होतं, पेट्रोल महाग आपल्याला जवळपास 60-70 रुपये पेड करायला लागतात टॅक्सेस स्वरूपामध्ये. तर प्रत्येक वस्तू मागे असा टॅक्स दिला जातो आणि हा टॅक्सेसच्या स्वरूपामध्ये चलन महसूल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. आणि पर्यटनाच्या माध्यमातून देखील पर्यटन विषयक ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात टॅक्स शासनाला मिळतो किंवा सरकारला मिळतो, देशाला मिळतो. त्यामुळे काय होतं, देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. नुसता महसूलच मिळतो असं नाही, तर लोकांचा आता बघा मोदी सरकारच्या कालावधीमध्ये काय व्हायला लागलं, लोक आम्हाला रोजगार द्या, रोजगाराची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली. आणि मोदी सरकार काय म्हणते, तुम्ही रस्त्यावरती भजे तळत असला तरी देखील तो रोजगाराचा, ठीक नाही. तर हा माझा वैयक्तिक नाही तर न्यूजला पाहिलेलं हे बघेल की रोजगाराच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. का तर रोजगार उपलब्ध किंवा शासकीय जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामधली नोकर भरती शासनानं प्रचंड मोठ्या प्रमाणात थांबवली. तुम्ही एका अशा टप्प्यावर आहात, लक्षात ठेवा, तुमच्या पुढे चॅलेंजेस भरपूर आहेत. का शासनानं जवळपास 2012-13 पासून नोकर भरती केलेली आहे. तुम्ही ग्रॅज्युएशन आता 1-2 वर्षात पूर्ण होतात. आणि समजा इन केस काही दिवसात हा नोकर भरती करायला सुरुवात केली तर ही लोक आता स्पर्धा किती मोठी आहे, 2010-12 पासून सगळे थांबलेले आहेत, अजून नोकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे आहेत. 10-12 पासून ग्रॅज्युएशन झालेले आणि आज तागायत तुम्ही होईपर्यंत आहे. म्हणजे असा तुमच्या पुढं जी कॉम्पिटिशन आहे ती जवळपास 8-9 पटीने जास्त असणार आहे. तर मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्ती आणि भांडवल किंवा क्रियाशीलता याच्यामधून हे अनेक क्षेत्र गुंतलेले असल्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागत असतो. त्यानंतर प्रादेशिक समतोल राखण्यामध्ये देखील महत्वाची भूमिका होते. प्रादेशिक समतोल म्हणजे कसा, एखाद्या भागामध्ये रिसोर्सेस अवेलेबिलिटी हे जास्त प्रमाणात असते. तशा पद्धतीने आपल्याकडं महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र हा भाग काय आहे, तुलनेने जास्त विकसित आहे. का विकसित आहे? पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपला कोल्हापूर जिल्हा सुद्धा त्यात येतो, हो की नाही. पश्चिम महाराष्ट्रात कुठले कुठले जिल्हे येतात, सिंधुदुर्ग त्यात येत नाही, तो कोकणाचा भाग येतो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे 5 जिल्हे त्याच्यामध्ये येतात. आणि हे 5 जिल्हे महाराष्ट्राच्या इतर राज्यापैकी, इतर जिल्ह्यापेक्षा जास्त पुढे आहेत, अग्रेसर आहेत. कशाच्या बाबतीत? उत्पन्नाच्या बाबतीत, पर हेड उत्पन्नाच्या बाबतीत, रोजगाराच्या बाबतीत, बऱ्याच गोष्टी, शेती उत्पन्नाच्या बाबतीत, कारखानदारीच्या बाबतीत, इंडस्ट्रियलायझेशनच्या बाबतीत आहे. इंडस्ट्रियलायझेशन आपल्याकडे खूप झालेलं आहे, तुलनेनं इतर ह्याच्यामध्ये कमी आहे. आता उस्मानाबाद वगैरे भाग जर बघितला तर इंडस्ट्रियलायझेशन अतिशय कमी आहे. ज्या भागामध्ये इंडस्ट्रियलायझेशन कमी आहे, इतर साधनं कमी आहेत, त्या ठिकाणी इंडस्ट्रियलायझेशन कमी होतं, शेतीचा विकास कमी झालेला आपल्याला. तर हा काय होतो, एखाद्या भागामध्ये जास्त विकास होतो, एखाद्या भागामध्ये अतिशय कमी विकास होतो. हा विकास कशामुळे होतो, तर तिथं उपलब्ध असणाऱ्या संसाधनामुळे असा विकासामध्ये असणारा बॅलन्स तयार होतो आणि इम्बॅलन्स तयार होतो. इम्बॅलन्स म्हणजे काय, आपण अग्रेसर आहेत आणि तेच मागे पडलेले आहेत. मग आपण काय करतो, आपल्याकडे कराच्या रूपाने पैसे जमा करतो, तिकडे ते विकास कामाच्या स्वरूपात मिळतात. हा फरक पडतो. मात्र जर आपल्याला अशा प्रकारचं जर इम्बॅलन्स कमी करायचं असेल तर हा इम्बॅलन्स तर राखणं कमी करणं गरजेचं असतं. प्रादेशिक विकासामध्ये समतोल राखणं गरजेचं असतं. सगळ्यांना समान न्याय मिळणं गरजेचं असतं. कारण नैसर्गिक साधन संपत्ती कुठल्या एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या घटकाचा, एखाद्या विशिष्ट भागाचा अधिकार नसतो.
इथं शासनाचं किंवा सरकारचं कर्तव्य काय की ज्या भागामध्ये कमी विकास झालेला त्या भागाकडं त्या भागावरती प्राधान्यक्रम ठरवून देणं आणि त्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणं. मग पर्यटन याच्यामध्ये काय महत्वाची भूमिका पूर्ण करतं. आता कोकणासारखा भाग असेल, कोकणामध्ये मर्यादित साधन संपत्ती आहे. मर्यादित कसं आहे, तुम्ही म्हणाल कसं काय एवढं मोठं तिथं हिरवं घाट डोंगराने तरुण डोंगर साजरे असतात की नाही म्हणतात, तुम्हाला बघितलं असेल की पण तरुण डोंगर साजरे असतात कारण दिसायला चांगले दिसतात, देखणी दिसतात. पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर काय लाईफ असतं. तर हे तुम्हाला जर अनुभवायचं असेल तर तुम्ही अगदी कोल्हापूर जिल्ह्याचा काही डोंगराळ भागात जाऊन बघा. किती आपण सगळे अगदी सपाट पृष्ठभागावर राहतोय, आपल्याला कुठल्या प्रकारचा फारसा त्रास नाहीये. पण शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी किंवा बुदरगड या भागामध्ये जर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल धरून डोंगर साजरे का म्हणतात. कोल्हापूर जिल्ह्याचाच हा भाग का तर अतिशय दुर्गम भाग आहे, उंच सकल भाग आहे, डोंगराळ भाग आहे, माती नाही आहे, पाणी नाही. पाणी काय नाही तिथं पडलेलं पावसाचं पाणी मुरत नाही आहे, ते पाणी वाहून जातं कुठं थांबतं आपल्या इकडं ह्या वेगवेगळी धरणं बांधलेली त्याच्यावरती थांबवलं जातं. आपल्याकडे आपल्याकडे ग्राउंड वॉटर लेवल चांगल्या पद्धतीने रिचार्ज झालेले होते. यातून आपण इरिगेशनच्या फॅसिलिटी केल्यात, जमीन चांगली आहे, पिकं चांगली येतात. आपल्याकडं तिकडं तसं नाही आहे, तिथं ठराविक प्रकारचीच पिकं घेतली जाऊ शकतात, घेता येऊ शकतात. मग अति कधी वर्षाच्या विशिष्ट कालावधीमध्ये पाहायला मिळतं. आपल्याकडं बारमाही जवळपास पिकं असतात. तुम्ही हा कोल्हापूरच्या पलीकडचा भाग जर बघितला तर वर्षाच्या विशिष्ट कालावधीमध्ये भात असेल किंवा ऊस सुद्धा तिथे कसा येतो बघायला गेलं तर तुम्ही ऊसाची पिकं त्या भागात बघायला गेलं तर किती एवढ्याच उंचीची ऊस आपल्याला पाहिजे आणि फक्त सरळ एकच ताट येतं आपल्या मकीच्या ताटासाठी. त्याचं वजन किती भरतं, कारणी लहान असतात आणि विरळ असतात. जे किती जरी प्रयत्न केला तरी ती नैसर्गिक परिस्थिती तिथली त्याच्यासाठी ही नसते, अनुकूल अशा स्वरूपाची नसते. त्यामुळे काय होतं असा प्रादेशिक असमतोल तयार होतो. तर कोकणात देखील तसंच मी सांगितलं तुम्हाला ठराविक प्रकारची पिकं घेणं शक्य आहे. दुरून डोंगर साजरे म्हणतात तशा पद्धतीनं तिथं कोकणातली बरेच लोक मुंबई पुण्याला कामाला आहेत. कोकणामध्ये जर तुम्ही ऑन द स्पॉट सर्वे करायला गेला किंवा सर्वे मध्ये जर बघायला गेला तर त्या ठिकाणी कोकणातल्या भागामध्ये 70% स्त्रिया पाहायला मिळतात आणि 40% पुरुषांचं तिथं सध्या वास्तव्य पाहायला मिळतं. असं का होतं. बरेच पुरुष लग्नानंतरही देखील पत्नीला सोबत न घेता मुंबई पुण्याला जातात सर्व्हिसला. म्हणजे बायका सर्रास कोकणामध्ये राहायला असतात आणि पुरुष मुंबई पुण्याला राहतात. अशी काय वेळ येते तर तिथं उपलब्ध असणाऱ्या रिसोर्सेस किंवा साधन संपत्तीचा जो अभाव असतो, तुटवडा असतो किंवा कमतरता असतो, त्याच्यामधून अशा प्रकारचे असमतोल तयार होतात. ही जशी सिच्युएशन आहे तशाच पद्धतीची सिच्युएशन मराठवाड्यातल्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी देखील प्रादेशिक असमतोल आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता या असमतोलात हा असमतोल कमी करण्यासाठी पर्यटन महत्वाची भूमिका पूर्ण करतील पाहायला. अशी जी पर्यटन स्थळ आहेत या पर्यटन स्थळावरती पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणं, त्याला प्रोत्साहन देणं, त्याला प्रेरणा देणं आणि तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार प्राप्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारची साधनं उपलब्ध करून देणं हे पर्यटनाचं काम असतं. ठीक आहे. त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात परकीय चलन तयार होतं की मोठ्या प्रमाणात असमतोल कमी होण्याचा मदत होतो. त्यानंतर संस्कृतीचं जतन हा एक भाग आहे. म्हणजे आपण पर्यटनाच्या निमित्तानं तरी गड किल्ल्याचं संवर्धन करतोय की नाही. जर तसं नसलं असतं तर तिथे कोण गेलं असतं का नाही. अशा खिंडार पडले असते किंवा जसे पडकेवाडे असतात, भुताटकीचे वाडे वगैरे म्हणतो आपण त्याला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जिथं येतात तशी अवस्था त्या ह्याची झाली असते. ऐतिहासिक वारसा असणारी जी ठिकाण आहे ती ठिकाणं आज देखील महत्वाची का बनते की पर्यटनामुळे त्याच्याकडे लक्ष राहतं आणि त्यामुळं सांस्कृतिक घटकांचं जतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जागतिक सामंजस्य निर्माण होण्यामध्ये देखील या पर्यटनाची महत्वाची भूमिका आहे. जागतिक सामंजस्य म्हणजे दोन देशांमधलं जे संबंध आहेत ते चांगले निर्माण होण्यामध्ये
सामंजस्य पद्धतीनं जे रिलेशन्स आहेत ते तयार होण्यामध्ये महत्वाची भूमिका पूर्ण होते. ठीक आहे.